दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावाला देखील सीना नदीच्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे। औराद गावात अद्याप 8 ते 10 फूट पाणी थांबलेलं आहे। जिल्हा परिषद शाळा असेल किंवा महावितरणचे जे विद्युत पोल आहेत ते देखील या ठिकाणी पाण्यात गेलेले आहेत। औरादला शेतीबरोबर नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। दरम्यान औराद येथे काय परिस्थिती आहे याचा आढावा आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला आहे। चला तर मग जाऊया थेट औराद येथे। नारायण घंटे आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत। नारायण घंटे, औरादची काय परिस्थिती आहे काय सांगाल? भगवान साहेब, आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे आहोत। सध्या औराद गावाला सुद्धा सीना नदीचा पुराचा सध्या फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। आता आपण सध्या जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेची जी दुर्दशा आहे आता आपण जे बघत आहोत। सध्या या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेला सध्या तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे, जेणेकरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये जवळपास 7 ते 8 फुटाहून अधिक पाणी साठल्यामुळे जे शाळेची जी अवस्था जी आपण सध्या लोकप्रजांच्या माध्यमातून बघत अतिशय बिकट अवस्था या शाळेची झालेली आहे। औराद पासून काही अंतरावरती सीना नदी हे सीना नदीचा प्रवाह आहे। तो प्रवाह आता सध्या महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे आणि सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या औराद गावासह जिल्हा परिषद शाळेला जी सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूरस्थितीचा मोठा फटका या ठिकाणी औराद गावासह शाळेला बसलेला आहे। आता आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ज्या प्रांगणामध्ये सध्या एक तलावाचे स्वरूप आलेले आहे। अतिशय बिकट परिस्थिती येथील जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे, जेणेकरून सीना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाल्यामुळे सध्या सीना नदी पात्र ही दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी असलेली शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा येथील सध्या तलावाचे स्वरूप आल्यामुळे जी स्थिती आपण सध्या बघत आहोत, अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। विशेषतः जिल्हा परिषद शाळेबरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना उजाड देण्याचं काम करतं ते म्हणजे एमएससीबी सुद्धा या सीना नदीच्या पुरामध्ये फसले गेल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। एमएससीबीच्या उपकेंद्राला सुद्धा जवळपास 7 ते 8 फूट पाणी असलेले चित्र दिसत आहे। आता आपण सध्या एखाद्या समुद्र किनारी नसून सध्या आपण जे सध्या उभे आहोत ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या ठिकाणी जे असलेले जिल्हा परिषद शाळेची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टीही जाहीर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे या ठिकाणी चित्र बघत आहेत। आता सध्या आपण आणखीन औराद येथील जे मेन चौक आहे या सुद्धा चौकामध्ये बघू शकता कशा प्रकारे पाणी साठलेलं आहे, जेणेकरून औराद आणि संजवाडचाही भाग सध्या जो मेन रस्ता हा सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे संजवाड आणि औरादचा सुद्धा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे। आता आपण सध्या जे मेन चौक आहे, मेन चौकामधील काही घरे असतील, काही दुकाने असतील, हे सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे जी दयनीय अवस्था झालेली आहे। सीना नदीला प्रथम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मागील काही दिवसापासून सतत पुराचा फटका बसून या ठिकाणी अवस्था झालेली आहे ती औराद गावाची अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी बघत आहोत, जेणेकरून शाळेसह पूर्ण चौकाला सध्या तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे। आता आपण काही शाळेची मुलं आहेत ते सुद्धा या आलेल्या पाण्याचा जे आनंद घेत असल्याचे चित्र दिसत आहे। यातूनच अशाच सीना नदीच्या साठलेल्या पाण्यामधूनच काही नागरिक आपले पाणी असेल किंवा जे वस्तू असेल ते नेण्यासाठी याच मार्गावरून सध्या ते प्रवास करत असल्याचे दिसत आहे। समाधान हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर गावातील देवळ असेल किंवा इतर जो या ठिकाणी बोळखोटा मार्ग आहे हा सुद्धा मार्गावर पाणी आल्यामुळे बोळखोटा असेल, संजवाड असेल याही गावाचा संपर्क तुटलेला आहे, जेणेकरून हा मार्ग जो आहे तो गजबजलेला मार्ग ठिकाण आहे। या ठिकाणी जे वयोवृद्ध माणसे असतील याच मार्गावरती याच हॉटेलमध्ये किंवा बस स्टॉप मध्ये बसून या ठिकाणी असतात, परंतु आता सध्या या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अतिशय बिकट अवस्था ही औराद गावाला झालेली आहे। आपण बघू शकता याच मार्गावरून आता संजवाड आणि औराद हा जो महत्वपूर्ण मार्ग आहे, जवळपास येथूनच 1.5 ते 2 किलोमीटर लांब हा जो सीना नदी आहे, सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे पाण्याचा अतिरिक्त जो विसर्ग आहे तो विसर्ग मोठ्या प्रमाणात
औराद गावाकडे आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ते अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाच्या वतीने जे औराद येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. दीड ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीने प्रवाह बदलल्यामुळे जवळपास औराद गावाला जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषद शाळा असेल, त्याचबरोबर MSCB सुद्धा संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास 15 ते 20 दिवस झाले या ठिकाणी लाईट नसल्याची ही स्थिती MSCBच्या जे पाण्याखाली गेलेल्या ह्याच्यावरून आपल्याला समजते. जेणेकरून शासनाने तात्काळ झालेल्या घराचं नुकसान असेल किंवा शेतीचं नुकसान नीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. भगवान सर. तर हे होते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नारायण घंटे, औराद येथून त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. घंटे, धन्यवाद तुमचं माहिती दिल्याबद्दल. ताज्या बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकप्रधान न्यूज चॅनल.